फायनली आज विश्वंभर सरांनी मला त्यांच्या बंगल्यावर फोन करून बोलवून घेतलं. त्यांनी स्वतः फोन केला मला निमंत्रण देण्यासाठी. ते काय म्हणाले माहिती आहे का? म्हणाले त्यांच्या मुलीच्या म्हणजे माझ्या श्रावणीच्या हातून महालक्ष्मीच्या मौल्यवान हाराची पहिली ओवाळणी होणार आहे आणि त्यासाठी राजशिर्के घराण्याचा होणारा जावई म्हणून निमंत्रण दिले मला मानाने. आज मला सगळ्यांसमोर हा मान मिळणार. काय ग, आनंद झाला ना तुला? आनंद झाला नसेलच, खात्री आहे माझी. कारण तू गद्दार निघालीस, विश्वासघात केलास तू माझा, पाठीत खंजीर खुपसलास. खंजीर खुपसलास पाठीत. आणि या गद्दारीची शिक्षा म्हणून मी तुला कायमची शांत केली. माझी श्रावणी अशी नाही, माझ्याशी कधीच असं वागणार नाही, धोका देणार नाही मला. मला माहिती आहे ती माझ्याबरोबर कायम एकनिष्ठ आहे. माझ्या शब्दाबाहेर कधीच नाही जाणार माझी श्रावणी, खात्री आहे मला. कारण ती फक्त आणि फक्त माझीच आहे, बाकी कोणाचीच नाही. भैया, ते शुभूच्या बाबांना म्हणजे दौलतरावांना फोन करणार होतो ना आपण. करतो. भैया थोडं अर्जंट आहे, मला घ्यावं लागेल. अरे देवा, विश्वंभर साहेबांचा फोन. म्हणजे त्यांना चोरीच्या प्लॅन बद्दल आधीच कळलं का काय? आता काय करावं देवा. आव काय झालं? कुणाचा फोन आहे? विश्वंभर साहेबांचा आहे. अहो मग उचला की पटकन. हा, विचार करत काय बसायचंय त्याच्यात? काकू, आता सांगशील का मला आज काय आपल्याकडे? तू एवढं का तयार करतेस मला? अगं बाई, भैयासाहेबांनी मला सांगितलंय श्रावणीला छान तयार कर. बाकी मला काय माहित नाही बाबा. आता भैयासाहेबांचा हुकूम आहे, करावं तर लागणारच. खोटं बोलू नकोस तू. मला माहितीये, तुला सगळं माहितीये, पण तू मला सांगत नाहीयेस. सांग ना प्लीज. बरं बाई, सांगते, ऐक. आज तुझ्या आणि शुभूच्या लग्नाचा मुहूर्त ठरवण्यासाठी गुरुजी आपल्या घरी येणार आहेत. लग्नाचं नाव काढताच एका मुलीच्या गालावर लाली आली. काय ग काकू, बरं ऐक, एवढंच नाही तर आज आपल्या घरी खूप महत्वाचं काम होणार आहे. आता अजून काय? जे तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठी गोष्ट असं समज. अगं, उद्या आपण महालक्ष्मी देवीला जो डायमंडचा हार अर्पण करणार होतो, त्या हाराची पहिली ओवाळणी तुझ्या बाबांनी तुझ्या हातून करायचं ठरवलंय. काकू अगं, काय सांगतेस तू? एवढ्या मौल्यवान हाराची पहिली ओवाळणी माझ्या हातून आणि बाबांनी सांगितलंय? अगं काकू, हे माझा तर विश्वासच बसत नाही. काकू, हे सगळं एक स्वप्न तर नाहीये ना? अगं हो, हे 100% खरंय. आज सकाळीच तुझ्या बाबांनी माझ्या आणि तुझ्या काकाच्या पुढे स्वतःहून हे जाहीर केलं. श्रावणी, अगं इतकी मोठी आनंदाची बातमी आणि तुझ्या डोळ्यात पाणी. काकू, आनंदाची बातमी आहे ना, म्हणूनच डोळ्यात पाणी आलं. चक्क बाबांनी मला त्या हाराची पहिली ओवाळणी करायचा मान दिला. ही खूप मोठी गोष्ट आहे.
काकू अगं, पण आत्या अगं तिचं काय? आपल्या घरात कुठलंही देवकार्य असलं की पहिला मान हा आत्याचाच असतो. तिला हे सगळं कसं सहन होईल? आज माझ्या हातनं. अगं हो, तुझ्या बाबांनी स्वतःहून हा निर्णय घेतलाय. खरं तर घरातल्या सगळ्या मानाच्या गोष्टी त्या नंदाकाच करतात, पण आता तू करणार. खरं तर सकाळी जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा आम्हालाही विश्वास बसत नव्हता, पण आता बाबा तुझा विचार करायला लागले श्रावणी. आणि एकदा का मिनिस्टर विश्वंभर राजे शिर्के यांनी आपला शब्द दिला तर ते आपले दिलेले शब्द मागे घेत नाहीत, हे तर तुला चांगलं माहिती आहे. त्यामुळे तू नको काळजी करू. साहेबांनी असं तात्काळ ठेवत्यात वय. घ्या बोला काय म्हणतात बघा. अण्णा उचला की. हा नमस्कार साहेब, बोला ना, काय काम काढलं? नमस्कार दौलतराव. नाही, पृथ्वी मला म्हणाला की तुम्ही पत्रिका आणि ज्योतिषशास्त्र खूप उत्तमरित्या पाहता म्हणून. खरं आहे का? वय वय साहेब, पूर्व पुण्य आहे. बघतो की मी पत्रिका. बोला ना, काय झालं? अण्णा लाऊडस्पीकरवर लावा. दौलतराव, तुम्हाला आपल्या घरातल्या लग्नाबद्दल सगळं समजलं असेलच. वय साहेब, कळलं ना, समजा कळलं. लई आनंदाची गोष्ट आहे बघा. बरं, तर काम असं होतं, श्रावणीची पत्रिका बघून पुढच्या आठवड्याभरातला एक मुहूर्त काढायचा होता. कसं आहे, मला हे लग्न ना लांबणीवर टाकायचं नाही आहे, लवकरात लवकर उरकून घ्यायचं आहे. वय 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 साहेब. आणि दौलतराव, तुम्ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि जवळचे आहात. त्यामुळे या लग्नात जे काही लागेल ना ते हक्काने मागून घ्या. तुम्ही पत्रिका बघा, एक छानसा मुहूर्त काढा आणि मला बंगल्यावर येऊन भेटा. बरं, आज घरी एक कौटुंबिक कार्यक्रम आहे, त्यासाठी सुद्धा मला तुमची उपस्थिती आवश्यक आहे. बरं, श्रावणीची जन्मतारीख सांगू का पृथ्वीच्या हातून तुम्हाला पत्रिका पाठवून देऊ? नाही नाही साहेब, एवढा त्रास नका घेऊ. श्रावणीची जन्मतारीख जन्मवेळ माझ्या डायरीत आहे लिहिलेली. मी आत्ताच बसतो, पत्रिका बघतो, गुण बघतो आणि मुहूर्त बघून लागलीच तुमच्या बंगल्यावर येतो. ठीक आहे, या, मी वाट बघतोय. वय वय साहेब, येतो. अरे देवा, एका आठवड्यात लगीन म्हणतात हे. अहो, किती धावपळ होईल आपली. पूजा अर्चा, खरेदी, बस्ता काढायचा असतोय तो. अरे शुभ, लई मोठी धावपळ होणार आहे. कसं व्हायचं? आई शांत हो, तू काही बी काळजी करू नकोस. तू आता फक्त बघतच बस. लग्न कसं राजेशाही थाटात होते ते. पण चला, मी निघतो. नंदका, मी श्रावणीची पत्रिका बघून मुहूर्त काढायला सांगितलं, पण रुद्राची पत्रिका पण त्यांना पाठवलीच नाही. त्याच्या पत्रिकेशिवाय गुण कसं जुळणार आहेत? अरे तू कशाला काळजी करतोस? मी रुद्रला फोन करून त्याची पत्रिका फोनवर मागवून घेते आणि दौलतरावांना फोनवर पाठवून देते. हां, चालेल, तसं कर, पाठवून दे पत्रिका. आला सू. हां, चल, दिल्लीच्या साहेबांबरोबर एक झूम कॉल आहे, तो करून घेऊया. बरं, चल चल. त्या दौलतच्या मनात अजूनही असा गैरसमज आहे की साहेब श्रावणीचं लग्न शुभूशी करून देणार आहेत. राहून देत त्याच्या मनात आज गैरसमज. म्हणजे मला रुद्रला फोन करून त्याची पत्रिका दौलतला पाठवण्याचा प्रश्नच येत नाही.